तुला त्रास देण्याचा ना ती स्वप्नातही विचार नाही करणार. परमेश्वरा परमेश्वरा, अरे या बाईच्या डोक्यात थोडा तरी प्रकाश पाड रे बाबा. घर कामासाठी स्टाफ ठेवे असं मी म्हंटल, पण नाही, सगळी कामं मीच करायची आणि वरती तुमचं बुलिंग पण सहन करायचं अशी अपेक्षा असते तुमची. मग काय चुकलं? अरे तू सून आहेस ना घरातली, तू जबाबदारी नाही घेणार तर मग कोण घेणार बोल? सून आहे पण सर्वंट नाही. 24 तास तुमच्या मागे तुमची मर्जी राखत नाही फिरू शकत मी. मला पण माझी लाईफ आहे, माझं करिअर आहे. हे बघा आई, मला हे घर जितकं प्रिय आहे ना तितकंच मला माझं करिअर सुद्धा प्रिय आहे. कर बाई, कर ना, करिअर कर ना, मी कुठे नाही म्हणते. तुझे काय हात मी बांधून ठेवलेत का? अरे पण म्हणून काय घराची जबाबदारी झटकायची का? बरोबर बोलते ना मी? आई, मी कधीच जबाबदारी झटकलेली नाहीये. उगाच माझ्यावरती नसते आरोप नका करू. घ्या. यु नो व्हॉट, तुमच्या अपेक्षा ना कधी कधी इतक्या अनरिअलिस्टिक असतात ना. मी तुम्हाला आधीपासून सांगितलं होतं मला कुकिंग नाही येत, मी लहानपणापासून नाही शिकले, मी साध्या आमच्या किचन मध्ये सुद्धा नाही गेलीये. मग अचानक मला 4 लोकांचं जेवण कसं बनवता येईल? आणि तुमची गाईड करायची सुद्धा तयारी नसते. या सततच्या भांडणामुळे ना माझा कामावरती फोकसच होत नाहीये. घरात आणखीन भांडणं होत आहेत आणि ती भांडणं होऊ नयेत म्हणून मी सोल्युशन काढलं. मी सरला त्यांना घेऊन आले, पण नाही, तुमच्या तक्रारी काही संपतच नाही. सोल्युशन? हे इतकं महागडं सोल्युशन? ती बाई काय फुकट काम करणार आहे का आपल्याकडे? चांगला घसघशीत पगार घेणार, कोणाच्या खिशातून जाणार? यांच्या. आई, तुम्ही काही काळजी करू नका, ओके? तो पगार मी देणार आहे, तुम्हाला द्यावं लागणार नाही, मी करते ना अफोर्ड. तू ढीक करशील ग बाई, पण मला हे सगळं नकोच आहे ना. मला ही बाईच नको आहे ना. तू जा, सगळे निघून जा इथून. काही बोललं तरी डोक्यामध्ये काही प्रकाश पडत नाही तुमच्या सगळ्यांच्या. मला ना असं वाटतं की मी ना तुमच्या डोक्यावरचं ओझ आहे, ओझ. असंच वागत होते मी. मला त्यापेक्षा तुमची सेवाही नको, काही नको. मला तुमची कोणाची काही गरजच नाही. निघून जा इथून, जा, मला काही गरज नाहीये, जा. काय बाई, तुमचं काय पिक्चर आहे का हा? बघत बसला आता मी छान. चला आता, निघा आता इथून. नकोय मला तुमची गरज नाहीये. यु नो व्हॉट आई, यू आर इम्पॉसिबल. आय एम सो सॉरी सरलाताई, मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते. तुम्ही या माझ्या बरोबर. जा. हे कोण घेऊन जाणार? घेऊन जा सगळं.